भाजपची सत्ता जर आणायची असली त्याला बदनाम करा, हुकूम करा. एक आपल्या कारखान्याचं जे माकड उचलून गेलं तर नारायण राणेंनी, आणि 2 गावात गेले बोलायचं त्यांच्यासाठी मग वावर गेलेले, आणि ती आता विरोधात बोलायसाठी गेले. तुम्ही नुसतं सापडा आम्हाला मुंबईत, आणि ते दुसरा एक बोवाने आला. हे असे मग यांनी चाळी सुरू केली बदनाम करायचं. माझं म्हणजे पण दाखव, बाकीच लांब राहिले इथून भांडले तर मागं ठेवले. काही जोडू नको देवेंद्र फडणवीस. तू गोरी गुलाबी हे आंदोलन हाताळ. त्याच्या डोक्यात काय होतं माहिती तुम्हाला? यांनी चांगले चांगले गप्पा आहे, चांगले तुम्ही शोधून बघा. तुम्ही कोणी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, काँग्रेस असं बघू नका. मराठा म्हणून बोला ना सांगा. आणि त्या भाजप मधल्या मराठ्यांनी नीट झक मारा. तुम्हालाही सांगतो मराठा म्हणून वागा, नाही त्याच्या बाजूला बोलू नका. आणि सगळ्या पक्षातले, भाजपसह सगळ्या पक्षातले नीट झक मारा तुमची. मराठ्यांच्या विरोधात बोलायचं काम नका करू नये, नीट राहा थोडं. कारण मी मराठीसाठी जीव जाळायला लागलोय, फालतूपणा नका करू. यांनी डाव रचायला म्हणून सुरुवात केली त्याच्या सांगण्याप्रमाणे. हे देवेंद्र फडणवीस मंत्री पुढे घालायला चालू केली. त्या मंत्र्यांनी काय केलं, इथले ते 4 तर नेलेतच, पुन्हा एक ते थोडे मी शावलेले लेवूनरावनी सोलापूरचं ठिकाण ते माकड आलं आरोग्य मंत्र्याचं. त्यांनी 5-6 घेतले आणि 2-3 गेवरातले नाही. ते कोल्हापूरला हिंडून आणले. बहुतेक चंद्रकांत पाटलाकडे नेले असते. त्याला पैसे वाटतले कंडे त्या चंद्रकांत पाटलाला मराठीत वाटलं करायसाठी. तो पाटील नाहीये, तो वेगळाच आहे, पण त्याला पाटील म्हणलं जातं. त्याला म्हणजे पाटील नाही म्हणजे जे नाही बहुतेक, तो म्हणजे स्पष्टच बोलतो जरा. हा, तो पाटील नाही, आडनाव पाटील त्याचं बहुतेक. आणि तो नेला, त्याच्याकडे नेलतो वाटतं असा अंदाज. तिथून सिंधुदुर्गवरून मिळून आणले ते माघारी. त्यांना 20 तारखेला इथं खूप बोर्ड लावायचे आपल्या तालुक्यात, पण मराठ्याने हुसकून लावले वाटतं. रट्ट्या खाण्यापेक्षा ते लावायचे बंद केले, कारण आपल्याला ते आरक्षणच मान्य नाही. अशा स्वरूपाचं त्यांनी हे केलं. आता मुंबईला जे हे 2-4 नेलेत आणि ते जे दुसरं गो आहे, याला काय मराठ्यांचे समन्वय कर. हे बेमिशावला आणि ती 2-3 बिगर मिशावली, त्यांना मिशात फुटत नाही. ते त्या मुख्यमंत्र्याच्या मागं पुढे कुत्र्यासारखे पळत आहेत. त्यांनी बहुतेक त्याची इकडे तिकडे राहण्याच्या हॉटेलवर व्यवस्था केली. एकनाथ शिंदेचा एक प्रवक्ता आहे, तो प्रवक्ता त्याच्या पाठीशी एक भाजपचा अहमदनगरचाच मोठा नेता आहे भाजपचा, तोही त्याला बळ देतो. आणखीन सगळी तिथली अरेंजमेंट हे देवेंद्र फडणवीस करतो. सगळी काय पैसा लागून लोक फोडायला काले की आली होती मुख्यमंत्र्याच्या नावानं, हे सगळं देवेंद्र फडणवीस घडून आणतोय की लोक फोडायचे आणि याला बाजू सरकायचं नसतं. मग याची बदनामी करायची नसता. जवळ जातीपासून लांब जात नाही. याला सलाईन देऊन त्याच्यात पॉयझन घेऊन मार. प्रकाश आंबेडकर साहेबांना ही पक्का माहिती आहे. आणि ही बातमी आली आणि ती सत्य सुद्धा आहे की त्याला त्या सलाईनच्या माध्यमातून त्याला कार्यक्रम दाखवायचा नसता. मग याला पोलिसाच्या माध्यमातून लोटालोटी झाली, धक्काधक्की झाली म्हणून एन्काउंटर का? कारण ह्यो काटा आहे मराठ्यांच्या आणि भाजपच्या मधला, ह्यो काढाच लागणार तरच आपलं